भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद, तो या जातीचा, हा या धर्माचा, मस्त सुरू असतं ना आपल्या भारत देशात. पाहिजे तेव्हा संविधानाला डोक्यावर घ्यायचं आणि पाहिजे तेव्हा संविधानाचा पाया डळमळीत करण्यासाठी आतुर असलेल्या लोकांची गर्दी पण पाहायला मिळते. खुद्द पूजनीय बाबासाहेब आंबेडकरजी जर आज असले असते तर ते सुद्धा खूप खिन्न मनाने बसून राहिले असते की मी कोणत्या विचारांनी या घटनेसाठी कष्ट घेतले आणि एक आयडियल कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी धडपडलो आणि आज हे काय चाललं आहे, हा प्रश्न नक्कीच त्यांनासुद्धा सतावला असता. आता महाराष्ट्रातले काही उद्योग गुजरातला गेले. आपले उद्योगपती इथल्या लाल फितीच्या कारभाराला कंटाळले. 1760 परवानग्या घेण्यामध्ये बँकेनं दिलेलं कर्ज, त्याच्यावरचं व्याज वाढत गेलं. फॅक्टरी अर्धवट उभी राहिली. अशाही उद्योगपतींची उदाहरणं आहेत. उगाच कोणी आपली जन्मभूमी सोडून दुसरीकडे जाऊन मोठी रिस्क घेण्यासाठी तयार होतो असं नसतं. प्रत्येक गोष्टीला काहीतरी सबळ कारणं असतात. त्याच्यामुळंच माणूस धडपड करत असतो. कुठे ना कुठे जाऊन व्यवस्थित आपण सेटल होऊ शकतो का याचा अंदाज तो घेत असतो. आणि त्याचीच परिणिती म्हणजे काही उद्योग आपल्या इथून, काही उद्योगपती आपले इतर राज्यामध्ये जाऊन सेटल होत आहेत. आता मग मराठी माणूस गुजरातमध्ये गेला. गुजरातमध्ये त्याने एखादी फॅक्टरी टाकली. ठीक आहे ना, त्या गुजरातमधल्या पर्टिक्युलर त्या MIDCच्या आसपास एम्प्लॉयमेंट क्रिएट केली त्यांनी. मग तिथल्या काही लोकल लोकांना रोजगार उपलब्ध झाला. कुणामुळे झाला? या मराठी माणसामुळे झाला. आता मग तुम्ही जर या मराठी माणसाला गुजराती माणसांनी हाणामार सुरू केली, तो तिथून पळून जावा अशी जर व्यवस्था तुम्ही करत असाल, अशा पद्धतीने त्याच्याशी वागत असाल, तर तुम्ही तुमच्याच राज्यातल्या काही लोकांचा रोजगार घालवताय. असं नाही आहे की तिथला मराठी माणूस, तिथला तो MIDCमधला एखादा उद्योग, त्याला मारहाण केली की लगेच तिथं कुठला गुजराती माणूस येऊन धंदा टाकेल, असं नसतं. आणि हा प्रांतवाद, भाषावाद, हा जातीयवाद, हे तर आपल्याला घटनेने कधीही अलाव केलेलं नाही आहे. समानता, समता, बंधुता ही बेसिक तत्त्वं आहेत आपल्या घटनेने आपल्याला बहाल केलेली. आपला भारत देश या तत्त्वांनी चालला पाहिजे. कारण 18 पगड जातींचा हा देश आहे. अनेक संस्कृती, अनेक चालीरीती, अनेक रीतिरिवाज, अनेक धर्म, अनेक जाती, परंतु या विविधतेमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या सर्व देशाची एकता टिकवून आपल्याला जगायचं आहे. हा संदेश आपल्याला त्या संविधानाने दिलेला, याचा कधीकधी विसर पडतो. कधीकधी या शब्दाच्या ऐवजी वेळ येईल तेव्हा फक्त मराठी जनांची बाजू घ्यायची आणि आरडाओरडा करायचा. ती वेळा तुम्ही लक्षात घ्या. सुज्ञ नागरिकांनी हा आरडाओरडा कोणत्या कोणत्या वेळी झाला याचं जरा मागे जाऊन आकलन करा. आणि जर अशा गोष्टी घडत असतील की तू उत्तर भारताचा, तू बिहारचा, तू बेंगलोरचा असो, बेळगावचा असो, तुला महाराष्ट्रात जर धंदा करायचा तर तुला कानडी सोडून मराठी बोलता आलं पाहिजे. तू उत्तर भारताचा असशील तर तुला हिंदी नाही, मराठीत बात करता आली पाहिजे. आणि मराठी नाही बोललास तर कानफाटात लगवीन, अशा डायरेक्ट धमक्या जर तुम्ही महाराष्ट्रात येणाऱ्या कष्टकरी जनतेला देत असाल तर कुठेतरी हे गणित चुकतंय. कुणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी कुणाला तरी लाथा घालणं ही आपली भारतीय संस्कृती नाही आहे.
ही आपली महाराष्ट्राची संस्कृती तर बिलकुल नाही आहे. या गोष्टींचा कुठेतरी एक साकल्याने समंजसपणाने विचार केला पाहिजे. मी तर एक नागरिक म्हणून एक जाहीर प्रश्न विचारीन मराठीचा कळवळा घेणाऱ्या या सर्व लोकांना, की आज 300 ते 350 मराठी शाळा बंद पडल्या, त्यावेळेस तुमचा कोणीही एक जण बोंब मारत बाहेर नाही आला का? मग मध्यमवर्गीय आणि त्यांच्या खालच्या लोकांनी इंग्लिश शाळांमध्येच जायचं का? CBSE बोर्डाची फी परवडत नसताना त्यांच्या बापांनी कर्जबाजार करून त्या मुलांना शाळेत शिकवायचं का? ऑन द वे आहे, शैक्षणिक क्षेत्र याच रस्त्याने चाललेलं आहे. म्हणून मी हा जाहीर प्रश्न विचारतो. पुन्हा सगळी जनता एक प्रश्न विचारते, जी लोक बोंब मारत आहेत त्यांची मुलं मराठी शाळेत शिकली आहेत का? नाही. ती अशा शाळांमध्ये शिकलेलं समजतं की जिथं मराठी भाषा ही तिसरी भाषा गणली जाते. मग हा प्रकार का घडतो? कोणत्या बाबतीत तुम्हाला या मराठी जनांच्या मतांचा फायदा उठवायचा असतो तेव्हाच तुम्ही बोंबा मारता का? असा सुज्ञ नागरिक प्रश्न विचारणारच, भले कोणीही असो तो. मी सुद्धा मराठी आहे, मला सुद्धा मराठीचा अभिमान आहे, पण तो दाखवण्याची रीत ही तुमची मनापासूनची पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी कपाटात कोंबून टाकलेली फाईल पुन्हा बाहेर काढायची आणि त्याचा फायदा उठवत पुन्हा आपल्या खुर्च्या टिकवायच्या. दुसरं कुठून काही आपल्याला आता सपोर्ट मिळत नाही हे दिसत असताना कुठले तरी असे मुद्दे काढायचे आणि चर्चेत यायचं. याच्यासाठी जर तुम्ही आमच्या जनतेचा वापर करत असाल तर तो वापर करणं या जनतेने, मी आव्हान करतो, तुमचा वापर होतो कारण तुम्ही वापरले जाता. हा वापरले जाणं जे आहे ना, हे बंद केलं तर तुमचा वापर होणं बंद होईल. दुसरी गोष्ट, जर घरात तुमच्या इंग्लिश मिडियमचीच मुलं असतील, तुमचा इतिहास सांगतो की तुम्हाला इंग्लिश मिडियमचा कळवळा आहे, कॉन्व्हेंट स्कूलचा कळवळा आहे, तुम्हाला ते शिक्षण खूप अद्ययावत वाटतं, तुमच्याच शहरातल्या 300-300, 400-400 मराठी शाळा बंद पडतात तेव्हा तुम्ही काही आवाज उठवत नाही, म्हणजे मग हा तुमचा दुजाभाव, तुमचं दुतोंडी वागणं आहे असं नाही का वाटत? दुसरी गोष्ट, जर उत्तर प्रदेश, आसाम, बिहार या राज्यांमधनं हवे तेवढे कष्ट करण्यासाठी तयार असलेली हिंदू जनता अंडरलाईन, जर ती तुमच्या मुंबई, पुणे अशा महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये जिथं रोजगार उपलब्ध आहे अशा ठिकाणी येऊन जर ती पोट भरत असेल आणि त्यांना जर मराठी शिकण्यासाठी उशीर होत असेल, मराठी नीटचं येत नसेल, तर त्यांना मारहाण करून त्यांना इथनं पळवून लावून त्या जागा रिकाम्या होतात. समजा एक भैया आहे, UPमधनं आला आहे आणि मुंबईमध्ये कुठेतरी एक छोटंसं लॉन्ड्रीचं दुकान टाकून तो त्याची उपजीविका करतो आहे. ठीक आहे, त्याला येऊन वर्ष झालं आहे, हळूहळू तो मराठी शिकतो आहे, पण तो मराठीत बोलला नाही म्हणून एका गिऱ्हाईकाने त्याच्या थोबाडात मारली. इज इट प्रॉपर? बिलकुल नाही. अरे, जिथं तो स्वतःचं पोट भरण्यासाठी कष्ट करतोय, मिळवलेल्या 100 रुपयातले 70 रुपये तो घरी आईबापांना, म्हाताऱ्या त्याच्या घरी पाठवतोय तो, म्हणजेच त्याच्या सर्वायवलसाठी त्याला वणवण भटकावं लागतं आहे. अशा परिस्थितीमध्ये तो जर महाराष्ट्रात काम करत असेल तर त्याला मारणं हे चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. इन द सेम वे, महाराष्ट्रीयन जर कुठे कर्नाटकात गेला पोट भरायला आणि त्याला जर कानडी नीट बोलता आलं नाही तर कन्नड लोकांनी सुद्धा त्याच्यावरती हात उगारला नाही पाहिजे. पूर्ण भारत देशामध्ये कोणालाही कुठेही जाऊन स्वतःच्या उपजीविकेसाठी काहीही करण्याचा अधिकार हा घटनेने बहाल केलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन हॅज गिवन सो मेनी राईट्स टू इंडियन पीपल. प्रत्येक भारतीय नागरिकाला असे काही महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत, ते घटनेच्या आधारे मिळालेले अधिकार आहेत. त्या अधिकारांवर गदा आणण्याची कोणालाही परवानगी नसते नाही. आणि ही परवानगी नसताना जेव्हा आपण काही करतो म्हणजेच आपण ब्रीच ऑफ रूल्स करतो, ब्रीच ऑफ लॉ करतो, कुठेतरी आपण इन्फ्रिंजमेंट करतोय. त्यामुळं ह्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत एवढं मात्र नक्की.
कारण हा प्रांतवाद जर चिघळला ना, तर मग बेंगलोरमधल्या IT सेक्टरमध्ये आज हजारो IT इंजिनियर्स आहेत, मुलं आणि मुली, जी तुमच्या महाराष्ट्रातनं तिथं सर्व्हिसला गेलेली आहेत. त्या सगळ्यांना जर मारहाण झाली तर मग तुमच्याकडं सहनशक्ती आहे का? किंवा ह्याचे कन्सिक्वेन्स असे झाले की तिथं जर काही IT इंजिनियर्स मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी उचलण्यास तुम्ही तयार आहात का? नाही कोणी तयार होणार. ते दुःख त्या IT सेक्टरमधल्या इंजिनियर जे मरतील ना या मारहाणीमध्ये, त्याच्या आईबापांना फक्त अश्रू ढाळत बसावं लागेल. नोबडी विल कम फ्रंट. कोणीही ती जबाबदारी उचलण्यासाठी पुढे येऊ शकत नाही, येत नसतात, आले नाहीत. दुसरा एक मुद्दा, जर देशप्रेमाचा विचार कराल तर घटनेचा सन्मान हा केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या उत्तर भारतीय बिहारी लोकांना किंवा इतर कुठल्या कन्नड लोकांना तुम्ही इथून हाकलून देऊ इच्छिता, ते जे काही व्यवसाय करतायत, जो काही व्यापार करतायत, त्या रिकाम्या जागी समजा बांगलादेशमधनं 5 ते 7 कोटी लोक घुसखोर आपल्याकडं आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, एखादा प्लंबर आहे, एखादा सुतार आहे, जो की उत्तर भारतातून आपली कला दाखवत इथं उपजीविका करतोय, त्याला जर तुम्ही मराठी येत नाही म्हणून मारहाण करून हाकलून लावलं आणि त्या ठिकाणी जर बांगलादेशमधले घुसखोर आले आणि त्यांची तीच कला वापरत त्यांनी त्या जागा ऑक्युपाय केल्या, म्हणजेच यू आर सपोर्टिंग टू चेंज द डेमोग्राफी ऑफ आवर इंडियन स्टेट्स. मग हा तुम्हाला खोलवर विचार करणं जमत नाही का? म्हणूनच मला परवा एक चांगलं एक चित्र मोबाईलवरती पाहायला मिळालं, व्हॉट्सअपवर. लिहिणाऱ्यांनी बिनधास्त लिहिलं होतं. एक फोटो दाखवला होता, जाळीदार टोपी घातलेली एक व्यक्ती, टोपी घालताना दाखवली, जाळीदार टोपी. मुस्लिम लोक वापरतात ती, कुठेही फंक्शनला नमाजला जाताना ती टोपी ते वापरतात, स्मशानात वापरतात. ती जाळीदार टोपी घालताना एक व्यक्ती, त्याचं चित्र दाखवलं आहे, फोटो आहे आणि त्याच्या खाली लिहिलं आहे, मराठीचा कळवळा असणारी माणसं जर जाळीदार टोपी घातली एखाद्या UPवाल्यांनी, बिहारवाल्यांनी, तर त्याला टच करू शकतील का? अतिशय मार्मिक प्रश्न आहे. हाच मुद्दा आहे. तुम्ही आपल्याच हिंदू लोकांना, गरीब हिंदू जो पोट भरायला आला आहे, त्याला मारहाण करून इथून तुम्ही हाकलून लावता. तुम्ही डिफेन्स घेताय की ही उत्तर भारतातली लोकं येतात, बिहारमधली लोकं येतात, ती एकत्र राहतात, मग त्यांनी ती कॉन्स्टिट्युएन्सीचा तो जो कुठला भाग असतो त्या भागावर ते अधिराज्य गाजवतात, मग एखादा उमेदवार त्यांचा पाठिंबा घेतो. अरे हे सगळे पक्ष करणार ना, सगळ्यांनी तेच केलेलं आहे. प्रत्येकाने या जनतेचा व्होट बँक म्हणून उपयोग करतच तुमच्या तिजोऱ्या भरल्या आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही इतर कोणालाही आतमध्ये घुसू देत नाही आहे, तिकीटं मिळू देत नाही आहे इलेक्शनची. तुमचा परिवारवाद संपवण्यासाठी जो व्यक्ती धडपडतो त्याला फक्त आपण शिवीगाळ करता. फक्त हा भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद हा तुमच्या देशाला पोखरत जाणार आहे. ही आपल्या देशातल्या शांततेला लागत चाललेली कीड आहे, असंच मी मत प्रदर्शित करतो. भाषेबद्दल अभिमान प्रत्येकालाच असतो, प्रत्येकाची भाषा प्रत्येकाला प्रिय असते, प्रत्येकाला आपापली जात, आपापला धर्म याच्याविषयी प्रचंड निष्ठा असू शकते आणि ती नसावी असं माझं मत नाही आहे. परंतु माझीच जात श्रेष्ठ, माझीच भाषा श्रेष्ठ, माझ्या गावात तू आलास तर माझ्याच भाषेत बोललं पाहिजे, माझाच धर्म सगळ्यात श्रेष्ठ, बाकी सगळे धर्म म्हणजे तुच्छ, हे असं जे वागणं आहे, हे वागणं आपल्या संपूर्ण भारत देशातील मानवजातीला घातक ठरत जाणार आहे आणि याचे परिणाम हे अतिशय वाईट परिणाम दिसणार आहेत. या परिणामांमध्ये सामान्य जनता भरडली जाणार आहे. बाकीचे सिक्युरिटी घेऊन फिरणारे, पांढरे कपडे घालून छानपैकी 12-12 लाखाच्या कारमध्ये फिरणारे राजकारणी, यांना एकही दगड लागणार नाही. भरडले जाणार आहे ती जनता आणि मग जाळपोळ वगैरे वगैरे. अशा गोष्टी करण्यासाठी सुद्धा काही वेळा काही वक्तव्य केली जातात, असाही आपल्या भारत देशाचा इतिहास आहे. त्यामुळं मला तर एकच सांगावं असं वाटतं की सामान्य जनतेने थोडासा चौकस बुद्धीने विचार करायचा आहे आणि जे काही चाललं आहे ते चुकीचं वाटत असेल तर त्याला सपोर्ट करायचा नाही आहे.
आणि जे काही चाललं आहे ते बरोबर वाटत असेल आणि आपण सपोर्ट केला तर मग कन्सिक्वेन्सेस काय होतील ते सगळे भोगण्यासाठी सुद्धा सामान्य जनतेने तयारच राहावं लागेल. कुठेतरी विविधतेमध्ये एकता हे जे काही आपलं ब्रीद आहे भारत देशाचं, हे ब्रीद पाळण्यासाठी प्रत्येक धर्म आणि जातीतला माणूस कटिबद्ध असला पाहिजे. प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीला मी हे आव्हान करतो आहे. त्यामुळं माझा धर्म वाढवण्यासाठी मी धर्मांतरण करतच राहणार. मी काही लोकांना बळजबरी करीन, काही लोकांना पैशाने विकत घेईन, काही झोपडीवाल्यांना छोटंसं घर बांधून देईन, त्यांना ख्रिश्चन बनवीन, त्यांना मुस्लिम बनवीन. ही अशी स्वप्न बघत बघत भारत देशाला कीड लावणाऱ्या लोकांनी थोडंसं ताळ्यावर येण्याची गरज आहे. आणि हे जर ताळ्यावर येत नसतील तर मात्र धर्मांतरण कायदा लवकरात लवकर अंमलात येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या धर्मांतरणाच्या विषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. डेफिनेटली अबाउट छांगूर बाबा. छांगूर बाबा याला जी अटक झाली आहे, हा विषय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. चला आशा करूयात हा भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद हा समूळ नष्ट झाला पाहिजे. बरे तो मग केरळमध्ये असेल, तामिळनाडूमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, कुठे आसाममध्ये असेल, कुठेही असू द्या, उत्तर प्रदेशमध्ये असेल, कलकत्त्यामध्ये असेल, हा प्रांतवाद, जातीयवाद हा समूळ नष्ट झाला पाहिजे. भाषावाद समूळ नष्ट झाला पाहिजे. वन नेशन वन लॉ, वन नेशन वन एज्युकेशन हे जर झालं तर या गोष्टींना नक्कीच फाटा पडेल असं मला तरी नक्की वाटतं. लेट अस होप सम पॉझिटिव्ह थिंग्स अहेड, इतकंच आपण म्हणू शकतो. कारण आपण खूप सामान्य माणसं आहोत. आज ही आशा, उद्या ती आशा, फक्त आशेवर जगत राहणं इतकंच आपल्या नशिबी आहे. पण ते जगणं, सुसह्य करणं हे नक्कीच आपल्याच हातात आहे. हे आपण कधीकधी विसरतो. ते विसरता कामा नये एवढीच नम्र विनंती.